निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मैनावती, माझी कोणी अशी सेवा करावी याची सवय नाही मला। आता सवय करून घ्या, कारण मी तुमच्यासाठीच आहे। संसार, प्रपंच त्याबद्दल मी ऐकून होतो, मात्र प्रत्यक्षात तो काय असतो हे आता पाहतो आहे। माझ्यासाठी सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे। हनुमंत इथे राहिले होते ना? हो, मुळात ते ब्रह्मचारी, त्यांना स्त्रीची सावली सुद्धा सहन व्हायची नाही। मग माझ्या लक्षात आलं, मी त्यांच्या सोबत संसार करू शकत नाही। मुळात प्रेम हवं होतं, ते सुद्धा नाही झालं। तुम्ही मला विचारलं, मी त्याचं उत्तर दिलं। आता तुम्ही मला सांगा, याआधी तुमच्या आयुष्यात कोणती स्त्री येऊन गेली आहे का? बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे। कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय। हाती घेऊन या मच्छिंद्र, 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 कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय। बाळा जो जो रे, 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 बाळा जो जो रे। माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जाण, त्याला म्हणती श्री भगवान, योगी विश्रांती हे ध्यान। कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे। माझ्या आयुष्यात केवळ एकच स्त्री येऊन गेली, माझी माऊली। तिने लहानपणी माझा सांभाळ केला, याचा अर्थ तुमच्या आयुष्यातली पहिली स्त्री मीच आहे? होय। नाम तुझे स्मरते, आता यानंतर केवळ मीच तुमच्या आयुष्यात असणार आहे, दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला तुमच्या जवळ सुद्धा येऊ देणार नाही। मैनावती, तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस ना।
असे का म्हणतात? कारण आयुष्य कोणत्या क्षणी काय वाढून ठेवेल हे सांगता येत नाही. याचा अर्थ तुम्ही माझ्यासोबत एकनिष्ठ नाही राहणार का? मी असं म्हणालो आहे का मैनावती? मी तुला केवळ हेच सांगतो आहे की तू माझ्याबद्दल जास्त आग्रही राहू नकोस, नाहीतर त्याचा तुला त्रास होईल. अगं बया, दार तर बंदच आहे. अगं दार काय कायमचं बंद राहिलंय? उघडल की. आता काय करायचं? थांबायचं की जायचं माघारी? हे बघ, मी एकदा एखादं काम करायचं ठरवलं ना तर ते पूर्ण करते. मग माघार नसते आपली. बरं बया, तू म्हणशील तसं. आणि तसं बी मच्छिंद्रनाथासनी भेटायचं म्हणजे सोपं काम नाही. आणि मला ठाव आहे ते आपल्याला अडवणार, जाऊ देणार नाही. हे समजा ठीक आहे, पण असं नका व्हायला. आपल्याला गजाआड टाकायचे ते. अगं ते एवढं सोपं काम नाही. आणि एका भानुमतीला आत टाकलं ना तर 100 भानुमती उभ्या राहतील. कौतुकच आहे बाया तुझं तर. वाट बघायची आहे ना? बघू. तू इथे तुमचीच वाट बघते आहे ना? भानामती, इथे येण्याच्याही काही पद्धती आहेत. हो, मला ठावच नाही ना. ठाऊक नाही की समजून घ्यायचं नाही. आता एक तर तुम्ही वाड्यात येऊ देत नाही. मग कसं समजल? इथे कशाला आलीस? तिचं काम आहे एक. काय ते लवकर सांग. राज्यकारभाराची कामं सुरू होतील आणि देवींना समजलं तर रागावतील त्या. असं मच्छिंद्रनाथासनी भेटायचं आहे. कशाला का भेटायचे तुला? त्यांच्याकडे काम आहे माझं. असे कसे भेटतील ते? मग तुम्हीच सांगा. त्यासनी भेटायचं असेल तर काय करायला लागन ते? तू आल्या पावली माघारी जा. नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. हे बघ, मी त्यासनी भेटल्या बिगर जाणार नाही. तू इथून जा बघू. एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? आता समजून सांगितलं. ऐकलं नाही तर आम्ही काय करू? समजून जा.
देवी, आत येण्याची अनुमती आहे का? हो, ये ना. देवी, एक महत्वाचं सांगायचं आहे. बोल. देवी, इथे नाही सांगता येणार. तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही कक्षाच्या बाहेर येता का? हो, आलेच. मैनावती, आयुष्य कधीही काहीही घडवू शकतं हे प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर तुला कसलंही वचन मी कसा देऊ? काय झालं? काही महत्वाचं काम आहे का? देवी, राजवाड्याच्या बाहेर ती भानामती आली आहे. देवी, तुम्ही प्रत्यक्ष आलात तर बरं होईल. त्या भानामतीचं राजवाड्याबाहेर येणं बंद करायला हवं. होय देवी, पण तिचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. आणि आता काही गोष्टी ती मुद्दाम करेल. आम्ही तिला परत पाठवू शकतो, पण तुम्ही जर एकदा तिच्याशी बोललात तरी ती पुन्हा धाडस करणार नाही. देवी, असं असेल तर यायलाच हवं. ही इथे काय करतेय? यासने सांगितलं आहे. तू मसली परत एकदा सांगते. मला मच्छिंद्रनाथसनी भेटायचं आहे. भानामती, तोंडातून श्रीनाथांचं नावही घ्यायचं नाही, नाहीतर हातपाय वेगळे करेन. आता तू इथून निघ आणि परत येऊ नकोस. भानामती, चल चल इकडून. देवी, आपण शांत व्हा.
बघितलं, मला माहीतच होतं देवी रागवणार म्हणून. ही भानामती आहे ना, कधीच सुधारणार नाही. ती परत येणारच. गोरक्ष, आज मला तुझी फार आठवण येत आहे. या स्त्री राज्यामध्ये मी वेगवेगळ्या मायावी खेळांमध्ये अडकलो आहे. भावभावनांच्या या खेळात प्रत्येक दिवशी काही ना काही घडत आहे. हे सगळं किती व्यर्थ आहे हेही मला समजत आहे. एकच सांगतो की तुझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. फक्त मनुष्यालाच नाही, केवळ जीवसृष्टीलाच नाही, तर प्रत्येक झाडात चैतन्य आहे हे श्री महादेव तुला शिकवतील. ते ध्यानात असू दे. गोरक्ष, हा अभ्यास निरंतर कर, ज्याने तुला अनेक सिद्धी प्राप्त होतील. गोरक्ष, इथे ये. हे काय आहे? हे वृक्ष आहे. त्याला मिठी मार.